चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात उन्हाळ्यात साधारणतः 47 डिग्री टेम्परेचरमध्ये घडलेला हा मानव वन्यजीव संघर्ष, या संघर्षामुळे नरभक्षक वाघ झाला असल्याचे बरेच लोकांकडून चर्चा करण्यात येत आहे, परंतु तशी वस्तुस्थिती नसून अतिउष्णतेमुळे त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर झालेल्या दुष्परिणामाचा हा एक वैज्ञानिक दाखला आहे असं आपण म्हणू शकतो. याचे प्रमुख कारणे म्हणजे थर्मल स्ट्रेस आणि थर्मोरेग्युलेशन. वाघ हा लार्ज कार्निव्हरस हा होमिओथर्मिक प्राणी आहे, म्हणजेच अशा शरीराची यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवावे लागते. मात्र त्यांच्या शरीरशास्त्रात मानवासारख्या घामाच्या ग्रंथी किंवा स्वीट ग्लँड नसतात. दुसरं, कूलिंग मेकॅनिझम. वाघ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने पॅन्टिंग, तोंडाने वेगाने श्वास घेणे, पाण्यात बसून राहणे या पद्धतीचा वापर करतात. क्रिटिकल थर्मल मॅक्सिमम. जेव्हा बाहेरील तापमान 47 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचलेले आहे तेव्हा वातावरणातील उष्णतेचा प्रभाव हीट फ्लक्स प्राण्याच्या शरीराच्या आत जातो. जर प्राण्याला पाण्याचा स्रोत मिळाला नाही तर त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता संपते. त्याला हायपरथर्मिया किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. हायपरथर्मियामुळे म्हणजे शरीराचे तापमान वाढल्यामुळे, मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे प्राण्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर, सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर गंभीर परिणाम होतो. कार्टिकोल आणि ॲड्रिनोलिनची निर्मिती. तीव्र उष्णतेमुळे शरीरात कार्टिसोल आणि ॲड्रिनोलिन अचानक प्रमाणात वाढतात आणि त्या प्राण्यामध्ये हायपर इरिटेबिलिटी किंवा फ्रस्ट्रेशन, ॲग्रेशन असे सिंड्रोम तयार होतात. अशा स्थितीत वाघ अत्यंत लहान कारणानेही ॲग्रेसिव्ह किंवा ट्रिगर्ड होतो आणि हिंसक बनतो. एन्काउंटर डायनॅमिक्स. उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात तेंदूपत्ता संकलनाचे काम चालते, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या एन्काउंटर या वाघांसोबत होत असतो. मायक्रो हॅबिटेट ओव्हरलॅप. तीव्र उष्णतेमुळे वाचण्यासाठी वाघ ज्या घनदाट सावलीच्या किंवा ओढ्याच्या रायपेरियन झोनच्या भागात आश्रय घेतात त्याच भागात अनेकदा तेंदूची खूप झाडे असतात. त्यामुळे वाघ आणि मानव एकाच मायक्रो हॅबिटेटमध्ये समोरासमोर येतात. पोस्चर स्टिम्युलेशन. तेंदूपत्ता गोळा करताना महिला जमिनीकडे वाकलेल्या असतात. वाघांची दृष्टी प्रामुख्याने हालचाली आणि आकृतीवरून ठरवते. वाघाची वाकलेली मानवी आकृती ही वाघाला 4 पायाचा नैसर्गिक भक्ष्य असल्याचा संभ्रम निर्माण करतो आणि त्यामुळे प्रेडेटरी अर्ज किंवा शिकार करण्याची वृत्ती सुद्धा तीव्र होऊ शकते. थर्मल स्ट्रेस. WI आणि CCMB यांच्या संशोधनानुसार तीव्र उन्हाळ्यात वाघांच्या शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्ट्रेस हार्मोन प्रचंड वाढते. घामाच्या ग्रंथी नसलेल्या वाघामध्ये हायपरथर्मिया, मज्जासंस्थेवरील ताण हा निर्माण होतो. त्यामुळे ते कमालीचे चिडचिडी किंवा हिंसक बनतात. वाघ सहसा उभ्या मानवी आकृतीवर हल्ला करत नाही. मात्र जंगलात तेंदूपत्ता गोळा करताना जेव्हा मजूर खाली वागतात तेव्हा वाघाला तो 4 पायाचा प्राणी असल्याचा भास होतो. असाच आधीच हीट स्ट्रेसनी बिथरलेला वाघ अशा वेळी कसलाही विचार न करता थेट हल्ला करू शकतो. मानवी व्यवस्थापन आणि करताना वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट अशा वाघांना, ट्रान्झिट वाघांना भटकणारे वाघ म्हटले जाते. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी परिसरातील उच्च व्याघ्र घनतेमुळे सध्या तेथील कॉरिडॉरवर प्रचंड प्रमाणात ताण आहे आणि ही जी घटना झालेली आहे या घटनेमध्ये 1 फिमेल आणि 4 कप्स जे जवळपास रेडी टू डिस्पर्स या एजमध्ये आहेत आणि डिस्पर्सल स्टेजमध्ये सुद्धा जे काही नर किंवा मादी वाघ असतात यांना स्वतःचं एक टेरिटरी एस्टॅब्लिश करणे, स्वतःचा डॉमिनन्सी म्हणजे अस्तित्व निर्माण करणे या सुद्धा गोष्टी सुद्धा याच्यामध्ये कारणीभूत आहेत. त्यामुळे सदर घटना ही एक दुर्दैवी घटना आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये अतिउष्णता, हायपरथर्मिया आणि बिथरलेले वाघाचे वर्तन आणि त्यामुळे हा असा दुर्दैवी प्रकार आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात झालेला आहे. धन्यवाद.